तर पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा अगदी वादळी ठरणार आहे। विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले। विखे पाटलांनी मेहतांच्या चिरंजीवांच्या चाळीतल्या खोलीचा उल्लेख करून आरोपांची मालिका आणखी पुढे नेली। तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला। देसाईंनी त्याला उत्तर देताना सगळे निर्णय जनहिताचेच असल्याचं सांगून जमिनीचं आरक्षण हटवल्यानं जनतेचाच फायदा होणार असल्याचं म्हटलंय। सभागृहाला पण अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटेल, 31,050 एकर जमीन ह्या उद्योग मंत्र्यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी विना अधिसूचित केलेलं क्षेत्र आहे ते त्यांनी त्या ठिकाणी वगळलेलं आहे। अशा पद्धतीने जर हजारो म्हणजे एकीकडे तुम्ही मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राची भाषा करता आणि ती भाषा करत असताना उद्योगपतींना इथे येण्याच्या करता जमिनीची गरज आहे आणि 31,000 एकर, मी एकरचा शब्द 31,000 एकराची किंमत काय झाली आज जर बघितलं तर जवळपास 50,000 कोटी रुपयाचा इथं घोटाळा झालेला आहे। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी आणि गटनेत्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर माझ्याकडे उत्तर आहे। ते स्वस्तिकचं नाव घेतात, ते अर्ज आल्यानंतर खात्याकडे आम्ही पाठवलं, तपासून सादर करा। तेव्हा खात्याने सांगितलं, MIDCने सांगितलं की मोठ्या प्रमाणात जमिनी इथे यापूर्वी वगळल्या गेलेत, उरलेलं क्षेत्र हे विखुरलेल्या स्वरूपात आहे, तिथे शेतकऱ्यांचा विरोध आहे, तिथे जमिनीची मोजणी सुद्धा करू दिली जात नाही। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निरोप दिला नाशिकच्या की या ठिकाणी जमिनीची किंमत अवास्तव मागितली जाते, 3 कोटी रुपये एकरी द्या म्हणून मागणी केली आहे, हे शक्य नाही। हा जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्यामुळे MIDCने आम्हाला अहवाल दिला की उरलेलं सगळं क्षेत्र वगळण्यात यावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।